म्हणजे आता हे झालं माझं क्लिअर. आता तुमचे प्रश्न असतील ना साहेब? अनेक आंदोलन झाले रस्त्या संदर्भात. मागे 30 महिन्यापूर्वी श्रमजीवनच्या माध्यमातून आंदोलन झालं. त्याच वेळी पण आपण मागणी केली होती, आपण मराठा आंदोलन केलं होतं की जिजाऊ कन्स्ट्रक्शन गुन्हा दाखल करावा, कालावधी टाकावे. तरी त्यावेळी सुद्धा आश्वासन दिलं. आता पुन्हा आश्वासन दिलंय, नक्की काय त्याच्यापुढे काम? मुद्दा तोच आहे. FIR दाखल करताना त्या वडिलांच्या आईच्या म्हणजे त्या मयत मुलाच्या सोबतीला आम्ही होतो. तुम्हाला आठवत असेल की कुडूसलाच माझा व्हिडिओ आहे, तुमच्याच चॅनलवर माझा व्हिडिओ आहे, तुमच्या संवाद महाराष्ट्रावर माझा व्हिडिओ आहे की यापुढे जर अपघात झाले तर या ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. आणि तुम्ही जी बातमी माझी केली त्याच्या एकच महिन्यात तो अपघात झाला आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही FIR दाखल करून घेतली. आता FIR साहेब आम्ही दाखल केली, आम्ही मागणी केली, आम्ही लढलो, आंदोलन केलं. निर्णय घेणारे कोण आहेत? निर्णय घेणारे सेक्रेटरी, मिनिस्टर, ही खूप मोठी लोक आहेत. आपण लढा दिला आणि बांधकाम मंत्र्यांनी पुन्हा कमिट केलं, लेखी आहे. आपण प्रतीक्षा करू. लढाई संपलेली किंवा सोडलेली नाही. यांच्या आश्वासनाने झालं नाही तर आपल्याकडे शेवटचा पर्याय न्यायालयाचा आहे. आणि यांचा जर हे खरंच भ्रष्ट आहेत, यांच्याबद्दलची रिपोर्टमध्ये जर मेन्शन असेल आणि ते सिद्ध झालं तर त्यासाठी शेवटचा पर्याय न्यायालयही वापरता येईल. पण यांना ब्लॅकलिस्टेड केल्याशिवाय आपण थांबणार नाही सर. आणखी दुसरा प्रश्न आहे की आपण समजूत संघटनेचे प्रवक्ते आहात आणि समजूत संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलन केली, परंतु या भिवंडीवाडा महामार्गाचा महत्वाचा प्रश्न या संदर्भात समजूत संघटनेचा कुठलाही मोठा नेता आपल्या स्टेजवर आला नाही, हे भाऊ सुद्धा आले नाही. नक्की आपल्यावर नाराजी आहे का? सर बघा, मी संघटनेचा प्रवक्ता असतानाही मी प्रमोद पवार स्वतंत्र असं आंदोलन केलं आणि या आंदोलनासाठी मी माननीय संघटनेचे आमचे जे माननीय विवेक भाऊ पंडित असतील, माननीय अध्यक्ष रामभाऊ वर्णा असतील, यांची कोणतीही परवानगी मी घेतली नव्हती. जी घटना त्या अपघाताची घडली कुपरीच्या आणि त्याच वेळेस दुगाड फाट्यावरच्या एका मेडिकल कॉलेजच्या रेहान शेख नावाच्या डॉक्टरचा अपघात रस्त्यात झाल्यानं तो चिरडला गेला, या गोष्टी जेव्हा मला कळल्या त्याने मी प्रचंड व्यथित झालो. प्रत्येक वेळी प्रश्न मलाच विचारले जायचे, कारण माझा रस्त्याशी कुठलाही संबंध नसताना. मी आमदार नाही, खासदार नाही, जिल्हा परिषद सदस्य नाही, पण प्रमोद पवारच लोक बोंबलायची. आणि कारण मी त्या प्रश्नासाठी लढलोय. आणि जेव्हा असे अपघात होतात आणि मला स्वतःला खूप नैराश्य आणि अस्वस्थता वाटली, म्हणून मी सगळ्या अभिनिवेशांचा त्या क्षणाला त्याग करून माझ्यातला माणूस जागा केला. त्या मरणाऱ्या लोकांच्या वेदना मला कळत होत्या, यश मोरेच्या वेदना, बापाच्या वेदना मला कळत होत्या. आणि मी त्या भावनेच्या आणि त्या वेदनेच्या वातावरणात मी निर्णय घेतला की मी आता एकटा ही लढाई चालू करतो. ज्याचा परिणाम होतील ते होतील, जे सोबत येतील त्यांच्यासह आणि जे सोबत येणार नाही त्यांच्याशिवाय. पण रस्त्याची लढाई मला ही पुन्हा एकदा जनतेची लढाई बनवावी लागेल. जनतेची लढाई बनवण्यासाठी सर्वांना त्यात समावेश करावा लागेल. आणि त्यामुळे हा लढा मी एकट्याने एक पाऊल टाकलं. त्यानंतर जे आले नाही आले, सहभागी झाले नाही सहभागी झाले, सर त्याची उत्तरं मी देऊ शकत नाही. त्याची उत्तरं त्या सहभागी आणि सहभागी नसलेल्या लोकांकडनंच आपण घेतली तर बरी होतील. पण मी माननीय भाऊंची आणि माननीय अध्यक्षांची परवानगी न घेणं ही माझी चूक होती. आणि ती चूक मी मान्य करून मी माझ्या लढ्यानंतर जे दुष्परिणाम होतील ते स्वीकारण्याची तयारी करून साहेब आंदोलन केलं. शिवसेना उपनेते निलेश सांबळे जे जिजाऊ कन्स्ट्रक्शनचे काम पाहतात, त्यांनी असं सांगितलं की कोणाकडून तरी टेंडर घेऊन म्हणजे ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला जातो, सुपारी घेतली जाते आणि त्यानंतर आम्हाला बदनाम केला जातो. आणि विशेषतः हा सर्व जो खटाटोप आहे तो सुरू आहे. आता तुम्ही सगळं मी पेपर दाखवले, त्याने उल्लेख केला इगल कन्स्ट्रक्शनने. आता अमराठी म्हणजे कोण? आता इगल कन्स्ट्रक्शन कडनं जर 1 रुपयाचा का आमचा आर्थिक हितसंबंध असते तर इगलने या रस्त्यामध्ये बोगस बिलं काढल्यात, काम न करता एक्सेस 100 कोटीची बिलं काढलेत. हे आम्ही ठामपणे सांगितलं नसतं. माझ्याकडे माहिती मागवल्याची तारीख आणि मिळाल्याची तारीख दोन्ही आहेत. माहिती मिळाल्या क्षणी जो पब्लिक करतो, जाहीर करतो, तो ब्लॅकमेलर नसतो. तर माहिती मिळाल्यावर जो दडवतो तो ब्लॅकमेलर आहे. माझं म्हणणं आहे की निलेश सांबरेची इगल बरोबर डील चालू होती. इगलकडनं काम त्याला बायबॅक घ्यायचं होतं, B2B घ्यायचं होतं आणि म्हणून त्याने ही माहिती 16 सप्टेंबरला असताना ही पब्लिक केली नाही. त्यामुळे त्याच्या प्रश्नाच्या उत्तरात, त्याच्या स्टेटमेंटमध्ये ते उत्तर आहे की निलेश सांबरे आज सिद्ध झालं की हा ब्लॅकमेलर सुद्धा आहे. आम्ही भ्रष्टाचार असतो किंवा आम्ही भ्रष्टाचार केला असता तर आमची दवाखाने बंद पडली असती. तुम्ही जे दवाखाने चालवतायत ती बंद का झाली? सांगतो तुम्हाला साहेब. आता मी सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा आहे.
मी 2 रुपये क्लिनिक सुरू केला होता. का तर जव्हारचे सगळे मजूर अंबाडीला येतात आणि ते काम करताना त्यांना 8 दिवसांनी मजुरी मिळते, खर्ची मिळते. त्यावेळेस त्यांना दवाखान्यात जायला पर्याय नसतो. अंबाडीला गव्हर्नमेंट सेटअप आरोग्याचं नाहीये. ते भविष्यात झालं तर आपल्याला हॉस्पिटलची गरज पडणार नाही. त्यावेळेस आम्ही 2 रुपये क्लिनिक सुरू केला आणि माझ्याकडे डेटा आहे. फक्त 2 रुपयात आम्ही मेडिसिन द्यायचो. 2 रुपये क्लिनिक नंतर आम्ही अंबाडीला एक 25 बेडचं हॉस्पिटल सुरू केलं, ज्यात ना नफा ना तोटा तत्वावर आम्ही उपचार सुरू केला. पण या रस्त्यामुळे चांगले डॉक्टर्स आम्हाला अवेलेबल होत नव्हते. डॉक्टर्स अवेलेबल न होतल्यामुळे त्या हॉस्पिटलला चालवणं तशा पद्धतीचं कठीण होत होतं. मग आम्ही फक्त 1 महिन्यासाठी हॉस्पिटल बंद ठेवलं. आणि तुमच्याच माहितीसाठी सांगतो, तुम्ही सगळ्यांनी बातम्या केल्यात की मी माझ्या मित्रपरिवाराला सोबत घेऊन हॉस्पिटल मधला व्यावसायिक पाठ पूर्णपणे काढून माऊली चॅरिटेबल हॉस्पिटल हे कोणत्याही शासकीय योजनेशिवाय फ्री चालू केलं आणि ते आजही अविरतपणे सुरू आहे. नो कॅश काउंटर अशा पद्धतीचं हॉस्पिटल आपण चालू करतो. वैशिष्ट्य म्हणजे निलेश सांबरेचे हॉस्पिटल चालू आहेत ना, तर निलेश सांबरे पेशंटचे आधार कार्ड घेतो आणि आधार कार्डवर वेगवेगळ्या योजना चालू करतो. माझ्याकडे आज ही व्हिडिओ आहे. बोईसरच्या जिजाऊच्याच कार्यकर्त्यांनी एक व्हिडिओ केला होता की माझ्या आईचं ऑपरेशन मध्ये मला कसं लुबाडलं, मला कशा माझी फसवणूक केली आणि कशा पद्धतीने माझ्याकडे 11-12 लाख रुपये घेतले. हा व्हिडिओ निलेश सांबरेच्या कार्यकर्त्यांनी एका केला होता. त्यामुळे प्रमोद पवारच्या हॉस्पिटलमध्ये मोफत सुरू केल्यापासून एक पण माणूस बोलला का तिथे बिल घेतलंय, कारण तिथे कॅश काउंटरच नाहीये, त्यामुळे बिल घ्यायचा प्रश्न नाही. तर प्रमोद पवार त्याचा सामाजिक करिअर त्याग करून कुठेतरी एखाद्या ठिकाणी जाऊन संन्यास घेईल. त्यामुळे आमच्यावर आमचे हॉस्पिटल चालू राहिले, बंद राहिले. एक तुम्हाला अजून गोष्ट सांगतो, कदाचित भविष्यात ते हॉस्पिटल मला बंद करावं लागेल, कारण आमच्याकडे पैसे नाही आहेत. आम्ही अशा प्रकारचे कोट्यावधीचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन बिलं काढली असती तर आम्ही ज्युपिटर सारखं हॉस्पिटल चालवलं असतं अंबाडीला. पण आमच्याकडे असे ऑप्शन नाहीयेत. त्यामुळे निलेश सांबरेच्या त्या समाजसेवेची मी तुलना करू शकत नाही. त्याला महिन्याला 100-150 कोटी रुपये असे बोगस येतात. त्यामुळे तो असे 4 हॉस्पिटल चालू करू शकेल. भिवंडीवाडा मनोहर हा रस्ता जो आहे आता इतर सांभाळत आहे, त्यामुळे आमचा या रस्त्याशी आता काही संबंध नाही असं देखील त्यांनी. मी तुम्हाला 5 वर्क ऑर्डरच्या 4 वर्क ऑर्डरच्या प्रिंट देतो. त्या वर्क ऑर्डर जर खोट्या असतील तर माझ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, माझ्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई करावी. कारण माझ्याकडे RTI आणि माऊली माहिती आहे, ज्यामध्ये निलेश सांबरेचं नाव असलेली, PWDचं रेफरन्स नंबर असलेली 24/4/2023 ची वर्क ऑर्डर आहे. आणि त्या वर्क ऑर्डर मध्ये खाली शेवटच्या लाईनीमध्ये 5 कॅलेंडर इयर्स 5 वर्षाचा देखभाल दुरुस्ती कालावधी, म्हणजे 2028 आणि 2029 पर्यंत जिजाऊ कंस्ट्रक्शनचा या रस्त्याशी संबंध आहे. या मुद्द्यावर मी आजही ठाम आहे, कालही ठाम होतो आणि उद्याही ठाम असणार आहे. जिजाऊ कंस्ट्रक्शनला टार्गेट केला जातोय असं त्यांचं म्हणणं. जिजाऊ कंस्ट्रक्शनने रस्त्याची जी कामं घेतली ती कामं त्याने दर्जेदार पद्धतीने करावी, वेळेत पूर्ण करावी. जी कामं केली तेवढंच बिल काढावं, त्याच्याबद्दल आम्ही बोलणार नाही. जर त्याने बोगस बिलं काढली तर तो देशाचा पक्का फार मोठा नेता झाला, एखाद्या केंद्रातला मंत्री पण झाला. बघा, परत सांगतो, अशी बोगस बिलं काढून काढून तो जर केंद्रातला मंत्री पण झाला तरी त्याला आम्ही सोडणार नाही. तरी त्याच्या विरोधात आम्ही त्याच्या भ्रष्टाचार विरोधात बोलणारच. त्यामुळे त्याने समजू नये की मी कुठला नेता मोठा झालो तर माझ्या भ्रष्टाचारावर पडदा पडेल. राजकीय गोधडीत जाऊन तो फक्त कारवाईपासून वाचू शकतो. ब्लॅक लिस्टेडची कारवाई, विधानसभेतली घोषणा म्हणजे ही कारवाई आहे. मित्रांनो, ही आपली सगळ्यांची फसवणूक आहे, हे मी मान्य करतो की विधान परिषद घोषणा झाली त्या दिवशी तो ब्लॅक लिस्टेड व्हायला पाहिजे. आम्ही बांधलेले नाहीत, आम्ही नंगे फकीर आहोत. आम्ही जे चुकीचं आहे त्याविरुद्ध बोलणार. आम्हाला बदनाम करा, आमच्यावर आरोप करा, प्रत्यारोप करा, यांच्या आरोपांवर लक्ष दिलं तर आम्ही कामच करू शकत नाही. आम्हाला लोक महत्वाची आहेत. ज्या रस्त्यावर मरणारी लोक, त्या मरणाऱ्या हत्या थांबवायच्यात आम्हाला. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो, आणि तुम्ही हॉस्पिटलचा अनिलजी विषय काढला, तो फार जुना व्हिडिओ मला सापडला, तो 2 सेकंदात तुम्हाला दाखवतो. तुम्हाला तो व्हिडिओ शेअर करतो, मी दाखवते तुम्हाला. हे बघा, यांनी सुरुवातच केली निलेश सांबरेच्या फोटोपासून. याला मी देव मानतो, बघितलेलं आहे, माईक मध्ये ऐका वाटलं. हे बघा, 1 किलो बटाटे वांदे. हा 14 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला मी देतो, 11 मिनिटाचा. याने सांगितलेलं आहे माझी आई वारली ना, माझ्याकडे 10-11 लाख रुपये घेतले गडपुलीच्या हॉस्पिटलमध्ये, माझं कुटुंब उद्ध्वस्त झाला. हा पोरगा बोलतो, मी ओळखत पण याला बाबा कोण आहे, अजून हा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ तुम्हाला नसेल तर माझ्याकडनं घ्या. या व्हिडिओमध्ये अख्खी इज्जत यांची काढलेली, बरोबर ना. त्यामुळे हॉस्पिटल बद्दल तर तुम्ही बोलूच नका रे.
काय बोलता? माझं म्हणणं इगल कंपनीकडून काही जे अधिकारी आहेत त्यांचे हा. ते अप्रत्यक्षपणे सांगतात की आम्हाला हा रस्ता करताना अनेक अडचणी निर्माण होतात. बरोबर. त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी त्यांनी तो रस्ता खुला करून द्यावा, अतिक्रमण काढून द्यावं. बरोबर. किंवा ज्या ठिकाणी त्यांच्या ज्या अडचणी आहेत, केबल लाईन गेलेल्या आहेत, महावितरणाच्या लाईन गेलेल्या आहेत, या बाजूला करण्याचं काम कोणाचं आहे? तर त्या काम होत नाही तोपर्यंत आम्हाला कामाला अडथळा निर्माण होईल, यासाठी कोणीही आवाज उठवत नाही. तर आपल्या माध्यमातून काय सांगते? तर मी तुम्हाला तेच सांगितलं मगाशी की जी आपण कमिटीची मागणी केली आहे, या कमिटीचं कारणच ते आहे की अशा पद्धतीने पीडब्ल्यूडीने उत्तर नाही दिलं पाहिजे. जेव्हा रस्त्यावर काम करताना अडचण येईल तर ते शासकीय काम आहे. कोणी ब्लॅकमेल करत असेल, कोणी खंडणी मागत असेल, कोणी कॉन्ट्रॅक्टसाठी त्यांचं काम बंद पडत असेल तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे. या चोर जे लबाड आहेत असे अशा पद्धतीने वापर करतील काम बंद करण्यासाठी, अडचणी आणण्यासाठी. तर माझं म्हणणं स्पष्ट आहे तुमच्या माध्यमातून की इगल इन्फ्रास्ट्रक्चरने लिगल काम करावं, इगल इन्फ्रास्ट्रक्चरने टेंडर प्रमाणे काम करावं, एस्टिमेट प्रमाणे काम करावं. त्यांना अशा अडचणी आल्या तर त्यांनी फौजदारी कारवाईसाठी आम्ही त्यांना मदत करू, पीडब्ल्यूडीने त्यांना मदत केली पाहिजे. हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. जनतेने त्यांना मदत केली पाहिजे. म्हणून प्रत्येकची मी सांगतो ही कमिटी झाली ना तर याच्यावर नियंत्रण राहील. दर महिन्याला ते विषय येतील. आता अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो ज्याच्यावर आपल्याला पाठपुरावा करायचा आहे. हे टेंडर परिपूर्ण नाहीये. टेंडर कॉपी कुठे आहेत? या टेंडर कॉपी आहेत, या 3 टेंडर कॉपी आहेत. या 3 टेंडर कॉपी आम्ही स्टडी केल्या. आमच्याकडे निवृत्त अभियंता माननीय पाटील साहेब आहेत की जो माणूस देयाने पछाडलेला आहे की त्याचं म्हणणं आहे की वाडा भिवंडीचे भाऊ खड्डे आणि ही परिस्थिती बदलली पाहिजे. आम्ही अभ्यास केला. या टेंडरमध्ये प्रचंड त्रुटी आहेत. टेंडर बनवण्यासाठी लाखो रुपये गव्हर्नमेंटने दिले थर्ड पार्टी एजन्सीला, त्यांनी लाखो रुपये उकळले पण टेंडर चांगले बनलेले. मी माननीय मंत्री महोदय शिवेंद्रराजे भोसले यांना बोललो की आमच्या शिष्टमंडळाबरोबर तुम्ही एक बैठक लावा आणि या टेंडरमध्ये ज्या आमच्या सूचना आहेत, ते टेंडर झालं म्हणजे काय, ते एखादा कायदा बनवून ते मोकळा झाला नाही, पारित नाही झाला. हे टेंडर आहे. टेंडरमध्ये अशा दुरुस्त्या होतात, टेंडरमध्ये असे बदल होतात. तर आपल्या रस्त्याला काय काय आवश्यक आहे, आपल्या रस्त्याला फॉर एक्झाम्पल कुडूस फ्लायओव्हरसाठी पैसे नाहीयेत. कुडूसला फ्लायओव्हर पाहिजे की नको? तर पाहिजे. वाडा खंडेश्वर नाक्यासाठी फ्लायओव्हर नाहीये. अनगाव मापोलीला फ्लायओव्हर नाहीये. तर ते फ्लायओव्हर झाल्यासाठी टेंडरमध्ये दुरुस्ती करावी लागेल. टेंडरमध्ये ज्या युटिलिटी वर्क्स आहे, तुम्ही मगाशी बोलले जे वायर उचलणं, त्या तारा पोल शिफ्टिंग करणं, यासाठी पुरेसा निधी नाहीये. तो निधी कशा पद्धतीने वितरित केला याचं स्पेसिफिकेशन नाहीये. त्यामुळे रस्ता झाल्यावर रस्त्यामध्ये प्रॉपर लाईन गेल्या पाहिजेत, रस्त्यामध्ये इलेक्ट्रिक लाईन गेल्या पाहिजे, रस्त्यामध्ये तुमच्या इंटरनेटच्या लाईन गेल्या पाहिजेत, रस्त्यामध्ये प्रॉपर गटरचं ड्रेनेज प्लॅनिंग झालं पाहिजे, स्ट्रीट लाईट पाहिजे रस्त्यावर. आपल्याला 800 करोडचा निधी, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो आजच, तुम्ही सांगाल प्रमोद पवार काहीतरी बोलतो. हा 800 करोड मध्ये हे काम होणार नाही. हे बरोबर गोल गोल फिरून काम डिले करून 1042 कोटीची प्रशासकीय मान्यता आहे ना, हे बरोबर 1042 कोटी काढतील. हा माझा शब्द लिहून ठेवा. छोटा माणूस तुम्हाला काय सांगतो, लिहून ठेवा. बरोबर हे अधिकारी आणि ठेकेदार मिळून 1042 कोटी लुबाडतील. आपलं म्हणणं आहे 1042 कोटी लुबाडू दे, पण ते पैसे आपल्या कामाला लागले पाहिजेत, यांच्या बदमाशांच्या घशात नको. स्ट्रीट लाईट असतील, प्रॉपर फ्लायओव्हर असतील, प्रॉपर साईड पट्ट्या असतील, प्रॉपर स्पेशियस रस्ता असेल, 4 लेन रस्ता असेल आणि त्याचं कॉन्क्रीट चांगलं असेल. या रस्त्यात वाड्यावरून माझा विद्यार्थी परीक्षेसाठी ठाण्याला सहज गेला पाहिजे. वाड्यावरून माझा क्रिकेटर, माझ्या मित्राचा मुलगा क्रिकेट खेळतो, माझा मित्र त्याला पहाटे 4 वाजता घेऊन जातो. इथे अमित भाऊ आलाय का? अमित आहे इथे ना, अगुडे भाऊ. त्याचा मुलगा, भावाचा मुलगा हा मुंबईला तो नेतो कुठे, बोरिवलीला साहेब. पहाटे 4 वाजता निघतो, तेव्हा तो सकाळी 7 वाजता पोहतो. माझ्या वाडा तालुक्यातले प्रचंड तरुण पोरं हुशार आहेत, प्रचंड खेळाडू वृत्तीची पोरं आहेत. मुंबई ठाण्यामध्ये ते ग्राउंड्स आहेत, परीक्षा द्यायला पोरं जातात, MPSC UPSCच्या असतील किंवा नीटच्या असतील. वाडा भिवंडीवरून ठाण्या मुंबईचा प्रवास सहज झाला पाहिजे. जेव्हा माझ्या वाड्यामध्ये एखाद्या गरोदर महिलेच्या पोटात दुखेल, जरा तिला डिलिव्हरीला ठाण्याला न्यायचं, भिवंडीला न्यायचं असेल तर ती सहजरित्या तिथे जाऊन डिलिव्हरी झाली पाहिजे. एखाद्या माझ्या उपचार पेशंटचा श्वास कोंडलाय, त्याला चांगलं ICUची ट्रीटमेंट पाहिजे, तर तो चांगल्या ऑक्सिजनची अँब्युलन्स घेऊन या रस्त्यामध्ये सुकर आणि त्याचं प्राण वाचेल अशा ठिकाणी तो पोहोचला पाहिजे. साहेब, ही माझी मागणी. रस्त्यावर मरणाऱ्या माणसांच्या बद्दलच्या माझ्या वेदना तोडल्यात. या चोर ठेकेदारांशी मला काही घेणं देणं नाहीये, या लबाड कोट्याधीशांशी माझा काही संबंध नाहीये. माझं बांधिलकी जनतेशी आहे आणि जनतेला मी उत्तरदायी आहे. माजी खासदार कपिल पाटील साहेब होते, त्यांच्या हस्ते जेव्हा या रस्त्याचं भूमिपूजन झालं त्या दरम्यान 1100 कोटीचा हा रस्ता मंजूर करण्यात आला असं जाहीर करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर आता 803 कोटीचा हा टेंडर आपण पाहतोय.
या टेंडरच्या प्रोसेसमध्ये जे उर्वरित कामकाज बाकी आहे, जे सुप्रीम कंपनीकडून झालं नाहीये, उदाहरणार्थ पाली असेल, तिथला ब्रिज पालीचा ब्रिज आहे, त्याच्यानंतर पुढे आणखी एक ब्रिज आहे, असे जे ब्रिज अपूर्ण आहेत ते ब्रिज सुद्धा टेंडर मध्ये दिलं असेल. म्हणजे आता त्याच्यामध्ये टेंडरमध्ये जे काम होईल ते काम सुद्धा या इगल कंपनीलाच करावायचं आहे, की जे मागील ठेकेदार आहेत ज्यांची बिलं बाकी आहेत त्यांचा हा सुद्धा प्रश्न सॉल्व्ह. सर कसं आहे माहितीये का, आता जबाबदारी पूर्ण इगलकडे आली 55 किलोमीटरची, उर्वरित 9 किलोमीटरची जबाबदारी आणि DLP आली जिजाऊ कंस्ट्रक्शन आणि मयूर. ते असं सांगू शकत नाही आता इगलला काम मिळालं आमच्या हात वरती. 55 किलोमीटर इगल आणि 9 किलोमीटर हे दोघं, हे परत लक्षात ठेवा. आणि तुम्ही जे बोलता जे मायनर मेजर ब्रिज साठी सेपरेट प्रोव्हिजन केलेली नाही. अगदी तुरळक निधी, मी तुम्हाला सांगतो किती निधी ते, अगदी ट्रान्सपरंटली सांगतो तुम्हाला, मी माझ्याकडे लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे यासाठी त्यांनी आपले साहेब आपण काढले ना ते आहे ना, हे बघा यामध्ये अंबाडी भिवंडी तुमचं वाड्याचं आहे ना, मी सगळ्या स्टँडर्डचा आम्ही अभ्यास करून ठेवलेला आहे. वाडा मनोर ना, वाडा मनोर मध्ये इकडे बघा, या वाडा मनोरसाठी त्यांनी ठेवलेले आहेत जवळपास हा 23.35 किलोमीटरचा रस्ता आहे. आणि या रस्त्यामध्ये त्यांनी 7 कोटी 21 लाख रुपये मायनर ब्रिज साठी ठेवले आणि 14 कोटी 46 लाख रुपये बॉक्स कल्वर्ट साठी मेजर ब्रिज साठी पैसे ठेवलेले नाही. बरोबर आहे. जवळपास 310 कोटीचं त्यांचं हे आहे, तिकडचं सिव्हिल वर्क आहे. म्हणजे वाडा म्हणून रस्त्याचे जे ब्रिज आहे तिथे ब्रिज साठी पैसे ठेवलेले नाही साहेब. हे टेंडरचं अनालिसिस आहे. तुम्ही जे बोलला तो प्रश्न बरोबर आहे. याचा अर्थ टेंडरमध्ये सुधारणा पाहिजे, टेंडर हा हे झाला पाहिजे, रिव्हर्स झाला पाहिजे. हा, त्याच्यावर पुन्हा आपल्या सूचना घेतल्या पाहिजेत. आपल्याला काय पाहिजे, आपला रस्ता आहे, आपण ठरवायचंय आपला रस्ता कोण. आपला रस्ता मुंबईवाले ठरवणार, आपला रस्ता आपलं भविष्य मुंबईवाले ठरवून द्यायचं का. कपिल पाटील साहेबांनी त्या काळात प्रयत्न केले, आपण इकडे नाकारतो. कपिल पाटील खासदार होते, कपिल पाटलांनी पाठपुरावा केला आणि भूमिपूजन केलं, कपिल पाटलांनी केलं हे आम्ही नाकारतच नाही. पण कपिल पाटील आणि त्यांच्या सगळ्या लोकांना मला सांगणं आहे की तुम्ही फक्त रस्ता मंजूर करून आणला आणि थांबले का, तुम्ही अजून त्या रस्त्यासाठी पाठपुरावा करा, नुसते थांबून बघू नका. तुम्ही रस्ता जर मंजूर करून आणलाय ना तर त्या रस्त्याचं प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी तुमचं योगदान पाहिजे. मी तुमच्या निमित्ताने कपिल पाटील साहेबांना पण आवाहन करेन, बाळ्या मामा खासदार त्यांनाही मी आवाहन करेन. आमदारांना आवाहन करू की नको मला प्रश्न पडलाय. तुम्ही सांगत असाल तर करेन, नाही तर नाही करत. काय करू, न करू, सोडून द्या. तर यांना आवाहन काय करेन मी की तुम्ही व्हायला पाहिजे होता, पण त्यानंतर त्याने परत 40 कोटीचं काम या रस्त्याचं घेतलं. याचा अर्थ त्याला राजकीय अभय आहे. त्याला राजकारणी पाठीशी घालतात, एक राजकारणी त्याला पाठीशी घालतात आणि दुसरे राजकारणी त्याला घाबरतात. आमच्या स्टेजवर आमदार आले नाही, आम्हाला प्रश्न पडला. जर आमचा स्थानिक आमदार या बद्दल येत नाही तर आम्हाला प्रश्न पडला, बाबा आमदार घाबरतो का दबाव आहे. व्हिडिओ कुठे रे, तुम्हाला काय वाटतं की उपमुख्यमंत्री यांना पाठीशी घालत आहेत. नाही आता बघा मी कोण आहे, हाय सापडला, मी कोण आहे ते बोलणार नाही. कारण कसं आहे, मी प्रमोद पवार नावाचा एक किरकोळ माणूस आहे. एखाद्या मोठ्या नेत्याला बदनाम करण्याचं नाव घ्यायचा मला काय अधिकार नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की जो गेलेत ना ते, आता त्या पक्षात गेले ते कशासाठी गेले ही जग जाहीर आहे की एवढा मोठा भ्रष्टाचार आहे आणि ब्लॅक लिस्टेडची घोषणा झाली. ब्लॅक लिस्टच्या घोषणेसाठी प्रोटेक्शन मिळण्यासाठी कुठे जायला लागेल आणि ते त्या पक्षात गेले. माझी या निमित्तानं एकनाथ शिंदे साहेबांना नम्र विनंती, मी एकनाथ शिंदे साहेबांचा आदर करतो कारण शिंदे साहेब या आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि आमच्या जिल्ह्याचा माणूस मुख्यमंत्री झाला, उपमुख्यमंत्री झाला याचा आम्हाला अभिमान आहे. श्रीकांत शिंदे साहेबांसमोर मी अंबाडीच्या भाषण केलं ना, मी लपून कुठे युट्यूबवर टाकलं. प्रितेश पटेल साहेबांनी अख्खी व्हिडिओ दाखवली, अनिल पाटीलने अख्खी व्हिडिओ दाखवली. बरोबर बोलतोय का मी, माझं भाषण जग जाहीर आहे, आज पण ते लाईव्ह आहे. मी श्रीकांत शिंदे साहेबांनाही सांगितलं आणि एकनाथ शिंदे साहेबांनाही सांगितलं का हा तुमची फसवणूक करतो, हा लबाड आहे. पण एकनाथ शिंदे साहेबांचा आदर आपल्या जनतेमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे जनतेला प्रश्न पडलाय का शिंदे साहेब अशा माणसाला का पाठीशी घालतात. माझी या निमित्ताने शिंदे साहेबांना विनंती आहे की शिंदे साहेब तुम्ही एकदा ती विधान परिषदेतली घोषणा वाचा, 5 मिनिटं वेळ काढा माझ्यासाठी आणि आमच्या जनतेसाठी, ठाणे पालघरच्या जनतेसाठी. बाबांनो 5 मिनिटं वेळ काढा. मी आमच्या आमदारांना पण सांगेन का आमदार साहेब तुम्ही जरा बसा, कोणाला तरी बाजूला घ्या आणि परत तुम्ही पण ती 4 पानांचं ते भाषण वाचा. त्या भाषणामध्ये लिहिले मित्रांनो की हा लबाड खोटी बिलं काढतो, ब्लॅकलिस्टेड करा. मी नाही बोलत, माझा यातला एकही शब्द नाहीये, कारण प्रमोद पवार एवढा स्ट्रॉंग नाही की विधान परिषदेला भाषण ड्राफ्ट करेल. मी साधा किरकोळ माणूस, मी आमदार खासदार काय विषयच नाही माझा. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना मी तुमच्या माध्यमातून हात जोडून विनंती करतो आदरपूर्वक की साहेब तुम्ही आमचे पालक आहात,
तुम्ही आमचे पालकमंत्री आहात. मी रवींद्र साहेबांना, चव्हाण साहेबांना विनंती करतो, साहेब तुम्ही माझी पालकमंत्री, बांधकाम मंत्री होते, मी शिवेंद्रराजे साहेबांनाही विनंती करतो आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की बऱ्याच वेळा अशा मोठ्या नेत्यांची असे ठेकेदार दिशाभूल करतात. मित्रांनो, अशा मोठ्या नेत्यांना, आता त्या नेत्यांकडे अख्ख्या राज्याचा कारभार आहे. शिंदे साहेब का साधा माणूस आहे का? शिंदे साहेबाला अख्खा महाराष्ट्र बघायचा असतो, तर शिंदे साहेब याच्यावर किती लक्ष ठेवेल? पण शिंदे साहेबांच्या आजूबाजूला जी लोक आहेत त्यांना मी सांगेन, प्रकाश पाटील साहेब आणि आमदार सारखी लोक आहेत त्यांना मी सांगेन की तुम्ही जा आणि तुम्ही साहेबांना सांगा की साहेब, ह्या माणसामुळे तुम्ही पालकमंत्री असलेली जनता, ज्या जिल्ह्याचे तुम्ही पालकमंत्री, ती जनता वैतागले, ती खड्ड्यात आहे, तुम्ही कारवाई करा. आणि अशी कारवाई झाल्यानंतर लोकांचा सरकारवर विश्वास वाढेल. लोकांचा असाही आरोप होतो का तुमच्या उपोषणामागे सलाई चोर असतील, छोटे मोठे ठेकेदार यांचा सपोर्ट जास्त आहे? आता मला सांगा, सळई चोर आणि रस्त्याचे खड्डे काय संबंध आहे? सळई चोरांना उलटे खड्डे असले का पटकन सळ्या काढला बरं पडेल. आणि या रस्त्यावरच्या सळई चोरांविरुद्ध सगळ्यात जास्त प्रमोद पवार बोललोय आणि आज पण SP ऑफिस आणि वाडा PI कडे प्रमोद पवारची तक्रार आहे की वाड्यामधल्या सळई चोरांवर कारवाई झाली पाहिजे. वाड्यामधल्या कंपनी चोरांचे फुटेज मी डिक्लेअर केले, फुटेज. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, वाड्यामध्ये आमंत्रण हॉटेलजवळ सुरू असलेला धंदा जर कोणाच्या पाठपुराव्याने बंद झाला असलं, माझ्या पाठपुराव्याने बंद झाला. आणि सळई चोरांशी आपण विरोधच केला आजपर्यंत. अरे हे सळई चोर चोरत असतील 2-5 लाखाचे सळया, हा सळई चोरांचा बाप आहे. त्यामुळे सळई चोर आणि याच्यात मला फरक वाटत नाही. सळई चोरांसारखाच मी याला गृहीत धरतो की हा फक्त काँग्रेसच्या आतल्या सळया चोरतो आणि ते ट्रक मधल्या सळया चोरतात. त्यामुळे हा पण एक प्रकारचा सळई चोर आहे. निलेश सांबरे यांनी वाडा भिवंडी मनोरस्त्यासाठी उपोषण केलं होतं. पालकमंत्री तेव्हाही 2018-17 मध्ये एकनाथ शिंदे होते, ते स्वतः ते उपोषण त्यांच्या शुभहस्ते सोडलं होतं. बरोबर. आणि तिथपासून आतापर्यंत या रस्त्याची आम्हाला काळजी आहे असे निलेश सांबरे, जिजाऊ कन्स्ट्रक्शन यांचं मत आहे. त्याच्यानंतर हर्षद गंधे यांचंही मत आहे की आम्ही काम चांगलं केलं. बालकृष्ण ठाकरे असतील, जिजाऊ ठेकेदार असतील, म्हणजे बैल कन्स्ट्रक्शन असतील, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही चांगले कामं केलं म्हणून PWDच्या अधिकाऱ्यांनी आमची बिलं पास केली. मुद्दा असा आहे, तुमची बिलं पास कोणी केली तर त्यांच्याबद्दल आमचं काही चांगलं मत नाहीये. आमच्या तक्रारी वाचा. जेवढा लबाडीने काम करणारा ठेकेदार असतो तेवढाच लबाड PWDचा अधिकारी असतो. कारण जर PWDच्या अधिकाऱ्यांनी खोटे बिलांवर सही नाही केली तर यांच्यासारख्या चोरांना बिलं मिळणार नाही. आज इगल कन्स्ट्रक्शनला जे बिल एक्स्ट्रा, इगल इन्फ्राला जे पैसे एक्स्ट्रा मिळालेत ते इगल इन्फ्राने यांच्या खिशातून हात काढून घेतलेत का? इगल इन्फ्रा एवढंच, यांना पैसे देणारे अधिकारी जबाबदार आहेत. आणि तुम्हाला परत सांगतो मी, हर्षद गंधे असेल, मयूर कन्स्ट्रक्शन असेल, अंबवणे, सगळ्यांची नावं मी वारंवार घेतलीत, कोणालाही मी सोडलेलं नाहीये. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ऐकलंय. त्यामुळे आता जो बदमाश आहे, तो चोर आहे, त्याच्यावर आम्ही बोलणार, हे बोललेलं आमचं वाक्य. त्याप्रमाणे यांच्या बरोबरच आता इगल इन्फ्राने जे 100 कोटीचा घोटाळा केलाय, अधिकाऱ्यांकडनं आम्ही इतर पेपर मागवलेत, याच्यावर चौकशी समिती नेमण्यापर्यंत आम्ही पाठपुरावा करणार नाही. यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होण्यासाठी, यांच्यावर FIR होण्यासाठी आम्ही तुमच्या माध्यमातून आपल्या परिसरातल्या वकिलांना आवाहन करतो की वकिलांनी आता या लढ्यामध्ये उतरायला पाहिजे. पारदर्शकपणे हा लढा लढला पाहिजे. आणि आमच्याकडे जी माहिती आहे ती वकिलांनी आमच्या सोबत येऊन यांच्यावर क्रिमिनल केसेस कशा दाखल होतील, अधिकारी असतील, इगल इन्फ्राचे कोणी असतील, मालक काय कर्मचारी, यांच्यावर पण क्रिमिनल ऑफेन्सचे गुन्हे दाखल व्हावे, यासाठी प्रमोद पवार आणि त्याची टीम लढणार आहे. त्यामुळे जो सुपाऱ्या घेतो आणि विकला जातो तो तक्रारी दडवून ठेवतो आणि जो यांच्या 1 रुपयाला बांधील नसतो ना, तो असा उघडपणे चव्हाट्यावर येऊन कागद दाखवतो. हा फरक जर जनतेला कळत नसेल तर मग याच्यापेक्षा दुर्दैवी आपल्या जनतेपेक्षा कोणी नाही. 803 कोटीचा जो हा टेंडर निघाला होता त्याच्या व्यतिरिक्त 100 कोटी काढलेले आहेत की त्या 803 कोटीमधले 100 कोटी? आता तुम्हाला अजून एक मी गोष्ट क्लिअर करतो. निमित्त प्रतिजीने खूप चांगला प्रश्न विचारला. 803 कोटीचं टेंडर मिळालं, हे पूर्वी 64 किलोमीटरचं होतं, पण डायरेक्ट ते टेंडर कन्वर्ट टू 55 किलोमीटर म्हणजे 55 किलोमीटरचं झालं. कारण जिजाऊ कन्स्ट्रक्शन आणि मयूर कन्स्ट्रक्शनने जो 9 मीटर रस्ता बनवला तो या टेंडर कॉस्ट मधून वगळला गेला. अमाऊंट 800 कोटीच आहे, पण त्याचा टेंडर कॉस्ट मधला रस्ता, आता तुम्हाला हिशोब सांगतो मी, या टेंडर कॉस्ट प्रमाणे 1 किलोमीटरला पूर्ण रस्ता करायला, गटर्स, साईड पट्ट्या, रस्ता, सेंटर डिवायडर, स्ट्रीट लाईट, मायनर मेजर ब्रिजेस, मायनर ब्रिजर रिपेअर, या कल्वर्ट, या सगळ्याचे पैसे आहेत 1 किलोमीटरला 14 कोटी रुपये. तुम्ही लिहून ठेवा, 1 किलोमीटरला 14 कोटी रुपये आलेले आहेत. 55 किलोमीटरच्या रस्त्याला 770 कोटी रुपये.
आणि मग त्या 770चं टेंडर ऍक्सेस मिळून अबोव टेंडरने हे झाले 803 कोटी रुपये. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जिगल इन्फ्रास्ट्रक्चरनी या 5 बिलांमधून रनिंग बिल, अधिकारी खोटे बोलले त्या दिवशी, मी जाहीरपणे सांगतो पत्रकारांसमोर, रनिंग बिल आणि मोबिलायझेशन बिल हे 2 वेगळे पार्ट आहेत. मोबिलायझेशन पेमेंट म्हणजे एखाद्या ठेकेदाराला ते काम लवकर आणि वेळेत सुरू करण्यासाठी दिलेलं बिनव्याजी कर्ज येते. त्यांना सरकारने ते पैसे द्यायचे ते ऍडव्हान्स म्हणून, कारण त्यांनी पटापट काम करावं. पण ते कधी त्याच्या सगळ्या मशिनरीज वगैरे आल्यावर. तर 165 कोटी त्यांनी रुपये घेतले. म्हणजे जवळपास इगल इन्फ्रास्ट्रक्चरने 11 ते 12 कोटी काम 4 लेन पूर्ण केलं. त्या रस्त्यावरच्या स्ट्रीट लाईट, रस्त्यावरचे डिवायडर, रस्त्यावरचे गटर्स, रस्त्यावरच्या साईड पट्ट्या या 12 किलोमीटर इगलवानने पूर्ण केल्या. तर त्याला 165 कोटी रुपये दिले पाहिजेत. आता तुम्हीच मला सांगा, 12 किलोमीटर काम पूर्ण झालंय? अजून झाले का पूर्ण 4 लेन? 8 किलोमीटर सिंगल लेन झाले, 2 लेन झाले, बरोबर ना? म्हणजे प्रत्यक्ष हा रस्ता 4 किलोमीटर कॉन्क्रीट झालेला आहे आणि इतर 4-5 किलोमीटर इन प्रोग्रेस आहे. म्हणजे इगलने जर निगली विचार केला तर इगलने 14-5-70च पकडू आपण, 5 किलोमीटर 100% क्लिअरन्सचे 70 कोटी रुपये बिल घ्यायला पाहिजे होतं. पण इगलने घेतलेत 165 करोड. याचाच अर्थ त्याने जवळपास 95 ते 100 करोड रुपये एक्सेस घेतलेत. हे आम्ही लोकांसमोर आणलं, त्यांनी नाही आणलं. त्यामुळे इगल असो टिगल असो, कोणाच्या आहेत ते बाबा दोघांनी बाजूला ठेवा आमच्या या प्रश्नासाठी, आणि जरा मॅच्युरिटीने, शांतपणे, विकासाच्या दृष्टिकोनातून कन्स्ट्रक्टिव्ह माइंडने विचार करा की एका क्षणासाठी, वाडा भिवंडीसाठी सगळे वाद बाजूला, या रस्त्याचं टेंडर चांगलं होऊ दे, या रस्त्याचं काम चांगलं होऊ दे, आमच्या जनतेचा 14 वर्षाचा वनवास संपू दे. म्हणून बाबा तुम्ही या, बसा, आम्हाला बोलवा, आम्ही येतो, आम्ही शेवटच्या खुर्चीत बसू, कारण आम्ही किरकोळ आहेत, आम्ही छोटी मोठी आहेत, आम्ही वाटल्या चटईवर बसू, चटईवर बसून आम्ही आमचे मुद्दे मांडू आणि आमचे मुद्दे ऐका. या जिल्ह्यातला भूमिपुत्र तरुण काहीतरी सांगतो ते ऐका, की आम्हालाही कळतं आमचा विकास कशात दडलाय, आमच्या रस्त्यावर आमचे काय काय संबंध आमच्या लोकांचे आहेत, आमच्या शेतकऱ्याचे काय आहेत, विद्यार्थ्याचे काय, याचे वेदना आहेत आम्हाला. तर तुम्ही पत्रकार मित्रांनो, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आउट ऑफ बॉक्स, चौकटीच्या बाहेर जाऊन सगळ्यांनी विचार करा. कारण तुम्ही सगळे प्रवासी, तुम्ही माझ्या बातम्या लावाल, ते व्हिडिओ लावाल, हे सगळं मला मान्य आहे. पण त्या पलीकडे आपल्याला एक मोहीम करायची. आपल्याला या टेंडरमध्ये दुरुस्ती आणि श्वेतपत्रिका, त्यासाठी मला तुमची मदत पाहिजे, जनतेची मदत पाहिजे की आपण सह्यांची मोहीम राबवू. आपण जिल्हाधिकाऱ्यांना सह्यांचं पत्र देऊ, 1000, 2000, 5000 सह्यांचं, की तुम्ही या रस्त्याची श्वेतपत्रिका काढा आणि या टेंडरमध्ये आवश्यक दुरुस्ती करा. आमच्या कुडूसला फ्लायओव्हर द्या, आमच्या खंडेश्वर नाक्यावर फ्लायओव्हर द्या, आमच्या आनगाव मापोला फ्लायओव्हर द्या, आणि आमचे जे प्रीतेजींनी उल्लेख केलेले जे मेजर ब्रिज आहेत, 4 ब्रिज आहेत, 4. अंबाडीच्या ब्रिजवर 2019लाच खड्डा पडलेला, पुढारीला बातमी आहे, IBN ला बातमी आहे, प्रीतेजी तुम्ही बातमी स्वतः केलेली होती, मी तिथे ताडपत्री उघडलेली यांची, मी आणि हे माझे सहकारीच होते. आम्ही ताडपत्री उघडून दाखवलं की ब्रिजला होल पडलाय. तो ब्रिज राहणार आहे 10 वर्ष, देहरजेचा ब्रिज राहणार आहे, पिंजाळचा ब्रिज राहणार आहे, वैतडीचा ब्रिज राहणार आहे. त्यामुळे हे सगळे ब्रिज नव्याने झाले पाहिजेत. कॉन्ट्रॅक्ट कोणाला पण द्या बाबा, LNT सारख्या चांगल्या कंपन्या आणा, या चोरांना का देऊ, भ्रष्टाचारांना, चांगल्या माणसाला द्या. पण आमचा रस्त्याचा प्रश्न सोडवा. त्या सगळ्यावर फिरून फिरून आमचा अंतिम मागणी तीच आहे की वाडा भिवंडी रस्ता हा दर्जेदार झाला पाहिजे, खड्डेमुक्त झाला पाहिजे, अपघातमुक्त झाला पाहिजे. त्यासाठी तुम्ही आम्ही मिळून यापुढे ही जनतेची लढाई लढू आणि ती लढाई आपण रस्ता पूर्ण होईपर्यंत, रस्त्याचं काम सुरू होऊन आपल्या रस्त्यावर आपल्या गाड्या धावेपर्यंत थांबायचं नाही, एवढी माझी अपेक्षा आहे. भिवंडी मनोहर रोड जो चालू आहे टेक्निकल कंपनी तर्फे, त्याच्यावरती तुम्हाला जे मातीची जी भरणी लागत आहे, ती मातीची भरणी डोंगस्ता गावातून घेण्यात येत आहे, डोंगरामधून. तर ते डोंगस्ता गाव जे आहे ते इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये आहे. तर त्याची रॉयल्टी न काढता तुम्हाला बोलतो ते इगल कंपनीने प्रायव्हेट लोकांकडून बोलतो जी मातीची भरणी इकडे केलेली आहे, आणि त्या संदर्भामध्ये मंडळाधिकारी कुडूसांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं का पंचनामा करून आम्ही तहसीलदारांना रेकॉर्डिंग केलं आहे, बरोबर आहे. पण त्यांना खूपच दिवस झाले, अजूनपर्यंत त्याचा अपडेट आलेला नाही. तर या संदर्भामध्ये जे आहे ना, आणि त्याच्या बाजूला एकूण भरणी घेतलेली आहे, त्याच्या बाजूला स्वतःची माझी जागा आहे तुम्हाला, आणि माझी पण त्यांना माती द्यायची इच्छा आहे. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे का याच्यामध्ये फॉरेस्टची NOC कंपल्सरी आहे, आणि इको सेन्सिटिव्ह झोनची इको सेन्सिटिव्ह असताना इथून तुम्हाला परवानगी भेटणार नाही. तर मग ज्या ठिकाणून तुम्हाला
अगोदर जी माती उचललेली आहे मग ती माती कशी का उचलली आणि आमची माती खरेदी करण्यासाठी त्यांना कंपल्सरी फॉरेस्टची एनओसीची गरज का? माझा मुद्दा एवढाच साहेब की त्यांनी आता माती कुठून उचलायची ना कुठून नाही हा त्यांचा प्रश्न आहे. फक्त इगल इन्फ्रास्ट्रक्चरने सगळ्या लिगल परवानग्या घेऊन ती माती उचलली पाहिजे. पहिलं प्राधान्य आपल्या परिसरातले जे माती देण्यास इच्छुक शेतकरी आहेत त्यांना दिलं पाहिजे. पण ती माती उचलताना त्यांनी सगळ्या नियमांची पालन केलं पाहिजे. जर त्यांनी पायबंदी केली असेल तर तुम्ही आम्हाला निदर्शन आणून द्या. आम्ही अधिकाऱ्यांना सांगू की त्यांच्यावर कारवाई करा आणि ती कारवाई शासनाच्या सगळ्या नियमांना धरून असेल. जर त्यांनी रॉयल्टी बुडवली असेल तर त्यांच्यावर दंड आकारणी केली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. वाडा भिवंडी महामार्गाचे काम अतिशय संत गतीने सुरू आहे. गेल्या अनेक वर्षापासून या महामार्गावर वेगवेगळ्या माध्यमातून टीका होते. काही वेळा तर सोशल मीडियावर कर्णाच्या रथाचं चाक अडकलं, अशा वेगवेगळ्या म्हणजे ही बदनामी आपलीच होते. एकीकडे पाहायला गेलं तर समृद्धी महामार्ग आणि बडोदा महामार्ग या दोन महामार्गाचे काम खूप जलद गतीने होत आहे. पण ह्या वाडा भिवंडी मनोर महामार्गाचे कामच का संत गतीने होते? साहेब याचं सरळ साधं उत्तर आहे ब्लॅकमेलिंग. ब्लॅकमेलिंग सांगू कशी? इगल इन्फ्रास्ट्रक्चरला 800 कोटीचं टेंडर मिळालं पण इगल इन्फ्रास्ट्रक्चर वाड्यामध्ये काम सुरू करते, भिवंडीला का करत नाही? संथ गतीने का करते? कारण इगल इन्फ्रास्ट्रक्चर पण लबाड कंपनी. इगल इन्फ्रास्ट्रक्चरने टेंडर भरलं आणि वरच्यावर त्यांनी 30 कोटी कमवले. आता त्यांचा प्लॅन असेल की काम न करता अजून 5-50 कोटी कमवायचे ना हे काम कोणाला तरी विकायचं. आणि हा जो भ्रष्ट ठेकेदार आहे हा त्यांची सगळी ही माहिती गोळा करून रॉयल्टी याची त्याची आता खोट्या बिलांची हा त्यांना ब्लॅकमेल करतो. माझा स्पष्ट आरोप आहे की इगल इन्फ्रास्ट्रक्चरला या माणसाने ब्लॅकमेल केल्यामुळे आतापर्यंत काम रखडलं. कारण मला काही लोकांनी माहिती दिली की ज्या त्यांच्यामध्ये खदानीच्या त्यांच्या काही रेट्स आणि परवानगीमध्ये काही प्रॉब्लेम आले त्यातही याचाच हात होता. कारण याला ते काम पाहिजे होतं. मित्रांनो, कामाची हव्यासा, भ्रष्टाचाराच्या पैशाची हव्यासा जेव्हा लोकांना असते ना तेव्हा लोकांना रस्त्यावरचे अपघात दिसत नाही, रस्त्यावर मरणारी लोक दिसत नाही, लोकांचे हाल दिसत नाही. त्यांना फक्त खोटी बिलं काढायची असतात. हा हव्यास आहे आणि या हव्यासापायी वाडा भिवंडी रस्त्याचं काम संत गतीने झालंय. इगल इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल मी कुडूसला प्रितेशजी आणि घोडविंदे साहेब तुम्हाला आठवत असेल की मी कुडूसला बोललेलो की इगल इन्फ्रास्ट्रक्चरने काम डिले पिरियडने केले, त्यांना रोजचं 3 लाख रुपये दंड आकारा. तुम्हाला आठवत रेकॉर्डमध्ये त्यांनी जर काम लेट केलंय आणि केलंच लेट. माझी या निमित्ताने पीडब्ल्यूडीला विनंती, याच्यावर आम्ही पाठपुरावा करताना इगल बद्दल आम्ही क्रिमिनल ऑफेन्सची मागणी करतोय. कोणी केलं पाहिजे? अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे. कोण बोललं पाहिजे? नेते मंत्री बोलले पाहिजेत. आमच्यासारखी किरकोळ माणसं बोलून फायदा नाही, पण तरी आम्ही लढाई लढू. आम्ही वकिलांना आव्हान त्यासाठी केलंय. इगलने काम लेट केल्यामुळे त्यांना पॅनल्टीची प्रोव्हिजन आहे. एक रॉकेट फायर प्रश्न आहे. वाडा भिवंडी मनोर रस्त्यावर हर्षद गंधे, वैभ कन्स्ट्रक्शन, जिजाऊ कन्स्ट्रक्शन आणि अजून काही कन्स्ट्रक्शन काम करतायत. तुमच्या उपोषणामध्ये तुम्ही जाहीरपणे बोलला होता जिजाऊ कन्स्ट्रक्शनचे ठेकेदार निलेश सांबरे, मला विकत घ्यायची तुझी अवकात नाहीये, तुम्हाला ऑफर दिली असे तुम्ही म्हणालात. फक्त जिजाऊ कन्स्ट्रक्शनने ऑफर दिली होती की बाकीचे ठेकेदार सुद्धा होते? नाही, बाकीचे कोणी ठेकेदारने आपल्याला कधी ऑफर दिली नाही, काही संबंध नाही. याच्या काही बगल बच्चाने इकडनं तिकडनं निरोप पाठवलेले. आता त्या तपशिलात मला, कारण आपल्या ज्या गावाला जायचं नाही तो रस्ता का विचारायचा, हे जे आमच्या गाड्या घोड्या काढतात ना, म्हणून मी सांगितलं की आमच्या मागे लागू नका, आमच्या गाड्या घोड्यांवर येऊ नका. आम्ही जर गाड्या घोड्यांवर आलो ना तर तुम्हाला परवडणार नाही. आम्ही टू बी पॉइंट बोलतो ना. मी तुम्हाला काल बोललो आणि आज बोलतो आणि उद्या पण तेच बोलेन. आणि मी गेले 11 वर्ष हेच बोलतो. 2019 पासून जेव्हा यांनी लवाड्या सुरू केल्या तेव्हा पण तेच बोलतो. मी माझे व्हिडिओ चेक करा, माझी स्टेटमेंट बदललेलं नाही, माझी भूमिका बदललेली नाही. मी तेच बोललो की प्रमोद पवारला विकत घेण्याची त्याची अवकात नाहीये आणि कोणाचीच अवकात नाहीये. कारण मला विकत घेऊन काय पडलंय? मला जगण्याला जेवढे पैसे लागतात, परत सांगतो ऐका, मला जगण्याला फिरण्याला जेवढे पैसे लागतात तेवढे पैसे चांगल्या मार्गाने कमवायचं शिक्षण मी घेतलंय. तेवढी क्वालिटी माझ्यात आहे. तेवढा शिक्षण, पात्रता, दर्जा आणि व्यवसाय माझे आहेत. त्यामुळे तुझ्यासारख्या लबाड माणसाकडून पीडब्ल्यूचे पैसे खाऊन मातब्बर झालेल्या यामावर दूध विकता विकता तू पीडब्ल्यूचे एवढे मोठे ठेके 2 लाखाच्या मोऱ्या बांधणारा तू 300 करोड झाला, तर त्याला मी उत्तर देण्यास काय पडलेलं आहे? तू विकत घेऊ शकत नाही, मला हे माझं ठाम मत आहे. वाडा भिवंडी महामार्गावर सरकारी दरबारी दुर्लक्ष होत आहे का? का दुर्लक्ष होते माहिती तुम्हाला? आपल्याला गृहीत धरलं जातं मित्रांनो. वाडा भिवंडीची जनता ही किडे मुंगे आहेत. तुम्ही जाऊन बघा ना मुंबईला, वाडा, हा तू उद्या ये. आज मला एक सकाळी माझा मित्र बोलला वाड्यातलाच, खूप चांगला बोलला की आपल्याला गृहीत धरलं जातं आणि आतापासून नाही, गेल्या अनेक वर्षापासून. आपल्याला चांगली लिडरशिप नाहीये, आपल्याला चांगला नेता मिळाला नाहीये.
जो आपल्या परिसराचा स्टेटस वरती वाढवेल हे सरकार आपल्याला गृहीत धरतं. पश्चिम महाराष्ट्राला गृहीत धरतं का हो? नाही धरत. तिकडे साधा एक रस्त्याचा प्रश्न उभा राहिला तर जनता पेट्रोल उठते आणि सरकारला धावत जावं लागतं. कोल्हापूरला टोल चाललेला तुम्हाला आठवत असेल, टोल बंद करायला आला सरकारला. हा टोल आपण बंद केला आंदोलनाने. बाकी कुठले प्रश्न आपल्या लोकांनी हाताळले? आपल्या भागाला, वाडा भिवंडी परिसराला चांगली लिडरशिप नाहीये. सर्व समाज